बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल ज्या वेळेस या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांचं महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात आगमन झालं, त्या विधानसभेत त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता, त्यावेळेस बाहेर शिवसेनेचे नेते आदित्य साहेब ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे इतर आमदार असतील किंवा विरोधी पक्षातले सारे आमदार हातामध्ये एक पोस्टर घेऊन उभे होते आणि त्याच्यावर लिहिलं होतं, विरोधी पक्षनेता नसलेल्या या सर्वोच्च सभागृहामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। हे बरंच काही बोलकं आहे बरं का, यात काही वेगळं तुम्हाला उलगडून सांगण्याची गरज नाही। ज्या सर्वोच्च सभागृहात महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेता जवळपास वर्षभरापासून नाही, बरं योग्य ते पत्रव्यवहार अगोदरच करण्यात आले शिवसेनेकडनं, विधिमंडळ पक्षाकडनं अगोदरच एक पत्रव्यवहार नार्वेकरांपर्यंत करण्यात आलेला आहे की महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदी आपण भास्करराव जाधवांना सन्मानाने बसवावं आणि तमाम विरोधी पक्षातर्फे हे पत्र देण्यात आलं होतं, महाविकास आघाडीतर्फे पत्र देण्यात आलं होतं। आता भास्करराव जाधव हा एक असा वाघ आहे शिवसैनिकांनो, या वाघाच्या त्या दाहकतेला सहन करण्याची ताकद या कोल्हा लांडगा म्हणावं तर त्यांचा सुद्धा अपमान आहे। कुठल्या प्राण्याचं नाव घ्यावं मला कळत नाही, त्या कितीही खालच्या दर्जाचा का असेल पण त्याचा सुद्धा तो अपमान होईल। ह्या सरकारमध्ये त्याची दाहकता सहन करण्याची ताकद नाही। एवढा अभ्यास त्या भास्करराव जाधवांचा आहे, गेली 8, 10, 9-10 वर्ष 9-10 टर्म त्यांच्या आमदारक्या, अगदी एमएलसी पासून विधानसभेच्या असतील, कॅबिनेट मंत्र्यापासून राज्यमंत्र्यांपर्यंत, अगदी सभापतींपर्यंत अनेक प्रवास त्यांनी पाहिला आहे। महाराष्ट्राची ही विधानसभा सर्वोच्च सभागृहाचा त्यांनी एक विशिष्ट काळ काढलेला आहे आणि या अशा व्यक्तिमत्वाला त्या विरोधी पक्षनेतेपदी बसल्यानंतर त्याचे येणारे प्रश्न, त्याला मिळणारे काही विशिष्ट अधिकार, त्या अधिकारांच्या अंतर्गत जर ह्याने आम्हाला ठोकला तर आमचं काय व्हायचं भविष्यामध्ये, हा दिवस रात्र आम्हाला ठोकणार याचीच भीती यांच्या मनामध्ये। आणि खरं तर सुदृढ लोकशाहीचं लक्षण असतं की एक प्रबळ विरोधी पक्षनेता तिथे असायला हवा, नाही तर लोकशाही ही कुजत जाते। म्हणजे एक असं तळस असतं कारण यांना बोलणारं कोणी नाही, काम करे सो कायदा, ती कुजणार, ती सडणार, त्या पाण्याला वास येणार। पाणी हे नितळ असायला हवं कायम, आणि ते काम विरोधी पक्षनेता करत असतो, त्या साठलेल्या पाण्याला मोकळं वाट करून द्यायची काम करत असतो। हे सरकार म्हणजे एक साठलेलं डबक्यातलं पाणी आहे, यांच्यावर कुणाचंही वर्चस्व राहिलेलं नाही, कुणाचा धाक यांना राहिला नाही, जे करतील ते करतील। तुम्ही पहा ना, शिवसेनेच्या असेल, राष्ट्रवादीच्या असेल, काँग्रेसच्या असेल, आमदारांना निधीच नाही। त्यांच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही। सुनील प्रभू साहेबांची मागच्या वेळेसची स्टेटमेंट तीच आणि आजची ही स्टेटमेंट तीच, अर्थ मंत्रालय 1 रुपयाचा निधी देत नाही। अगदी गुहागरमध्ये एक छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बनवायचा आहे, तर हे महाशय वित्तमंत्री, अर्थमंत्री, काय यांचं नाव असेल ते असेल, हे काय म्हणतात माहितीये की एवढे वर्ष तुम्ही आमदार होतात, 10 टर्म तुम्ही काढल्यात, तुम्हाला आजच बरं सुचलं ते छत्रपती शिवरायांचं, म्हणजे हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का? म्हणजे 10 टर्म मध्ये समजा तो विषय निघाला नसेल, पण आत्ताच्या वेळेस जर तो विषय निघाला असेल मतदारसंघातनं की अशा ठिकाणी आपण एक छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवू, तर शिवरायांचा पुतळा बनवणं हे महत्वाचं नाही, पण पुतळा आत्ताच का सुचला हे या घाणेरड्या सरकारचं लक्षण आहे। यांना थोडी तरी जनाची नाहीतर मनाची एक शरम वाटायला हवी होती की हे बोलताना। मग मला एक सांगा, राजकोट किल्ल्यावरचा तो पुतळा 10 वर्षाचं सरकार होतं, लोकसभेच्या वेळेसच कसा बरं सुचला? त्याच वेळेस राजकोट किल्ल्यावर तुम्हाला तो पुतळा बरं तेही सोडा, तुम्हाला ती लाडकी बहीण याच विधानसभेला कशी सुचली? 10 वर्ष सरकार आहे तुमचं, याच विधानसभेला लाडकी बहीण आणायचं का सुचलं? अनेक गोष्टी आहेत, याची साधी उदाहरणं दिली, पण ही बुद्धी बघा नेमकं यांचं चाललंय काय, ह्यांना कोणी बोलणारं आहे नाही आहे मला माहित नाही, पण हे अशा प्रकारचं बोलणं यांना किती पटतं बघा जरा। आमदार अजित पवार वित्तमंत्री आमदार काय म्हणतात, तुम्ही जर बघितलं भास्करराव सन्माननीय सदस्य, तर आता निधी देत असताना कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी दिलाय तो जरा आपण पहा। दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचा, आणि मी अजित पवारांना पत्र दिलं, अजित पवारांनी ते पत्र बघितलं, परंतु त्याच्यामध्ये काहीच बोलले नाही, होही बोलले नाही, नाही बोलले नाही। आणि त्यांनी माझा थोडासा
म्हणजे नाराज झालो. त्यांनी नाही नाराज झाले, बरंच काही अस्वस्थ झाले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये असं व्हायला नको होतं वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्यामध्ये सांगितलं. अध्यक्ष महोदय, मला खरं तर भास्करराव जाधवांना सांगायचं, भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे? जवळपास 6 टर्म पूर्ण झालेत तुमच्या आणि 7वी टर्म आहे. म्हणजे MLC पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी. अध्यक्ष महोदय, ह्यामध्ये इतक्या टर्म मध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते, ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते. मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करता चिपळूणचं केलं, गुहागरचं केलं. मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला? मला ते काही कळलं नाही. आमच्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या गोगावले साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सॉरी रायगड जिल्ह्यात नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये 8 तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण 9 तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही. अध्यक्ष महोदय, वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही, संपूर्ण खापर आमच्या माती मारायचं. तर भास्करराव यांना जे सभागृहामध्ये धू धुण्याचं काम करतात ना, ते अतिशय योग्य आहे. जरा पहा ना भास्करराव काय म्हणतात. सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही, राजकारण बघत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझं पत्र दादांनी घेतलं, दादांना 4-4 वेळा विनंती मी केली, पण दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही, मान सुद्धा हलवली नाही आणि टसकी मत झाले नाहीत. मंत्री महोदय, मनाला अत्यंत अत्यंत वेदना झाल्या. असंख्य इंगळ्या डसल्या, असंख्य इंगळ्या डसल्या. कोण जेवणार तुमचं जेवण? कोण तुमच्या बरोबर बसणार? शेवटी लाल मातीतला कार्यकर्ता आहे, काहीतरी आम्हाला मान नाही तरी पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारण हे करत असाल, मी DPC मध्ये हा विषय मांडला, आपण त्याला होकार दिला, जे आहे ते मी कबूल करणारा माणूस आहे, तुम्हाला माहित आहे. तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत, पण तुमची जनरली शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही. मी जातीनिशी हजर असतो, कोणी मंत्री असो. मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे. हा वाईटपणा कोण घेत नाही, पण मी घेतो उदयजी. हा वाईटपणा अध्यक्ष महोदय मी घेतो. काय अर्थकथा यापूर्वी काय अर्थकथा या राज्यामध्ये नव्हतं का? अर्थखातं आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? मग शेवटी हे बजेट कशाला आहे? एकदा का बजेट मांडलं, मार्च महिन्यामध्ये फुल फ्लेज बजेट मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे, किती आपल्याला महसूल जमा होणार आहे, किती पैसे खर्च होणार आहेत, याचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्या विभागाला त्या विभागाचा आउटलेट दिला जातो. आणि मग ते पैसे त्या विभागाने खर्च करायचे आहेत, त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या योजनांवर खर्च करायचे आहेत. आज काय चाललंय का या राज्यामध्ये? अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे, कुठल्या आमदारला पैसे द्यायचे, कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे, कुठल्या कामाला पैसे द्यायचे. अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय? अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो? असा अर्थसंकल्प असत नाही. आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय. मंत्र्यांच्या मनातलं तर नाना भाऊ मी मांडतोयच, पण माझं राज्य आर्थिक दृष्ट्या डबघाईस यायला लागलंय. माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे. माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर माणसाच्या डोक्यावर आज 70 हजार कोटी रुपये प्रत्येक माणसाच्या 90 गेले. 1000 रुपये कर्ज, ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे. अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे. करून काय करणार आहात तुम्ही? करणार काय आहात? आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही, करतच नाही आहात. तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शका, त्याची ना परवा ना चिंता. अशा अनेक अडचणी आम्ही सामना करतोय अडचणींचा. त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही, पण आम्हाला काय अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात. पण शेवटी तत्वा करता, ध्येय करता
आणि राज्याच्या हिताकरता कुणीतरी हे बोलायला पाहिजे, कुणीतरी हा वाईटपणा घ्यायला पाहिजे. कुठली पद्धत आली ही? सर्वसाधारणपणे अर्थ खातं हे सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या सरकारने चालवण्याचं खातं आहे. कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये, एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये. आणि म्हणून आज या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय की 57,000 कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात. मूळ अर्थसंकल्प जो आहे तो 7,57,575 कोटीचा. तुम्ही आज हाच अर्थसंकल्प शेवटी 8,15,085 कोटीचा हा तुम्ही या ठिकाणी अर्थसंकल्प घेऊन गेलात. एका 2-2.5 महिन्यामध्ये मूळ अर्थसंकल्पापेक्षा जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये, 1.5 लाख कोटी रुपये तुम्ही या राज्याच्या डोक्यावर कर्ज तुम्ही कर्ज केलं. आणि अध्यक्ष महोदय, हे कर्ज जर तुम्हाला अशाच पद्धतीने सुरू ठेवायचं असेल तर भविष्यामध्ये पूर्णपणे येणारा महसूल, आज तुमची चालली मस्ती, आज तुमचं हे सगळं चाललंय ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय. जीएसटीचा पैसा येतो म्हणून तुम्हाला चाललंय. कधी जर जीएसटी नसेल तर राज्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आर्थिक शिस्त राहिली पाहिजे. आर्थिक शिस्त आणण्याकरता समस्त सभागृहानं आपलं वैयक्तिक काय स्वार्थ असेल, वैयक्तिक काय म्हणणं असेल ते बाजूला सारून राज्याच्या हिताकरता सभागृहानं एकमतानं कधीतरी हा निर्णय घेण्याची गरज आहे की एकदा मूळ अर्थसंकल्प सादर झाला की मूळ अर्थसंकल्प झाल्यानंतर जर एखादी आपत्ती आली, एखादा अचानकपणे संकट आलं, एखादा अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस पडला, शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट आलं, कुठली तरी अचानक कॅलॅमिटी आली, तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे? म्हणून आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात. आणि राखीव निधीतून पैसे काढून त्या पैशाला मंजुरी घेण्याकरता म्हणून सभागृहासमोर यावं लागतं. हे खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचं काम आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची शिस्त आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची पद्धत आहे. आणि ही खऱ्या अर्थानं राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक चौकट मोडणार नाही, याच्याकरता ही काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे. आणि भास्कररावांना याची जराही फिकीर नाही की माझ्या या शब्दांमुळे मला भविष्यात विरोधी पक्षनेतेपद मिळेल की नाही. अरे आम्ही अशा पदांवर तुळशीपत्र सोडतो, आम्ही पाणी सोडतो, असं स्वाहा करून टाकतो. आमची माणसं त्या पदांसाठी भुकेल नाहीत, पण त्या पदांच्या मार्फत या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी त्या पदांची आवश्यकता असते. स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणून ही पदं पाहिजे नसतात. आज विरोधी पक्षनेते तिथे पद नसणं हे भास्कररावांसाठी नाही तर त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहासाठी चुकीचं आहे. हा एक चुकीचा पायंडा पाडला जातोय आणि नुकसान महाराष्ट्राचं होतंय. या गोष्टी आपणास किती कळतील मला माहित नाही. खरं तर माझी सर्वसामान्य जनतेला सुद्धा एक विनवणी राहील. आपण आपापल्या मार्फत, आपण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नसाल, आपण सर्वसामान्य असाल, आपण कुणाचेही बांधील नसाल, पण आपण आपापल्या समाज माध्यमांवर एक मोहीम चालवावी. आपण नाव नका घेऊ वाटलं तर कुठल्या एका पक्षाचं, कुठल्या एका नेत्याचं, पण महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाला विरोधी पक्षनेता असायला हवा, ही एक मागणी कमीत कमी तुम्हा सर्वांकडनं आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमांवर व्हायला हवी. ही तुम्हा सर्वांसमोर एक कळकळीची विनंती करतो. आणि त्यातल्या त्यात भास्करराव जाधवांसारखा एक वाघ या सत्ताधाऱ्यांच्या मानगुटीवर बसणारा आणि त्यांच्या नरडीचा तो बरोबर जिथे जिथे महाराष्ट्राच्या विरोधात जाईल तिथे मानगुटीचा, नरडीचा घोट घेणारा तो वाघ तिथे मात्र असायला हवा. एवढी एक प्रबळ इच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.